नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो मम्मीकडे. तर आमची गाडी सध्या फसलेली आहे मम्मीच्या दारामध्ये, बाहेरच निघत नाही. आमची छोटी गाडी का ती पण आम्ही इकडे नाही आणली, ती रोडला आहे. दाखवून सगळ्या आमच्या इकडल्या गाड्या सगळ्या रोडला आहेत. तर आमची ही गाडी जिथून काढायची, जसं त्याचा रस्ता आहे तिथून गाडीच निघत नाही, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर आमची गाडी सध्या इथंच आहे. आमच्या या गाडीच्या टायर मध्ये याची हवा पण केली आहे, पावसाने मस्त धुवून चकाचक निघली आहे. तर आम्ही आलो होतो व्हिडिओ शूटसाठी, काही व्हिडिओ शूट केले, त्याच्यानंतर कॉमेडी कॉन्टेंट, त्याच्यानंतर चला गंज वगैरे बांधली काल पावसामुळं. आणि आता उन्हाळा आहे का पावसाळा हेच कळणार नाही, कारण रोज पाऊस आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, छोटं छोटं हे दाखवा, गवत पण पावसाळ्यात कसं गवत उगवतं तसं पावसाळ्यासारखं उन्हाळ्यातच गवत उगवलंय. आणि पूर्ण पावसाळ्याचा फील यायला, कारण रोज आभाळ आलेलं आहे आणि पाऊस पडतो रोज दुपारून. बीड जिल्ह्यामधील नेकनूर गाव आहे माझं, तिथे तर रोजच पाऊस सुरू आहे. आणि थोडा नाही तर भरपूर पाऊस सुरू आहे. तर चिखलामुळे आमच्या घरी गाड्या पण जात नाहीत, तिकडंच येतात. मित्रांनो म्हशीला बघा, हा तर ही म्हैस बघा, ही म्हैस तर ही आहे इकडे ही म्हैस, ही म्हैस ही बघितली इकडं म्हैस आहे. तू माझ्याकडे कॅमेरा करून काय म्हणते ही म्हैस आहे? अगं मग ही म्हैस म्हणजे इकडे दाखवत होतो. हा तर मित्रांनो, ते सांगत होते की उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा फील यायला आहे, सगळ्या चिखलच आहे. हे बघा, आमची गाडी निघणं आता खूप मुश्किल आहे. आम्हाला आता कुठं जाता पण येणार नाही, कारण पावसामुळे. हे बघा, आंब्याचा पाड पडला, आंबा हा पूर्ण उतरून नेलेला आहे. पण काही जे आंबे असतात, अयो काही जे आंबे असतात का, तर ते वरी हे होऊन ते खाली पडलाय पाड, आणि ते कशाने तरी कुकीनी नाही तर टिवटिवी नाही तर चिवचिवनी कशाने तरी खाल्लाय पूर्ण आंबे. हे असे पाड ना खूप पावसाळ्यापर्यंत, माहिती का, आता तरी मे सुरू आहे, जून जुलैपर्यंत हे असे पाड पडते. म्हणून ते पाखरांच्या थावले असते ते आंब्याचे उरलेले, कारण पूर्ण आंबा नाही निघत. त्याच्यानंतर पाखरं कुरडुरून खातात त्या पाड. तरी काही कशाने खाल्लंय माहित नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण हे खाणार नाही. तर ते इथंच राहते, ह्या झाडाला त्याचा पाड मुबारक. त्या आंब्याला आमच्या तिकडला खूप जास्त पाड लागलाय. आणि मेन म्हणजे तुम्हाला मी दाखवते आता लगेच की आमची गाडी कशामुळे इथून निघत नाही आणि किती जास्त सगळ्या गाड्या आमच्या आहे. कारण हे तुम्हाला इथं तर खाली दिसतच असेल माझ्या पायावर कसल्या रेष आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं मेन म्हणजे पुढं आहे, तुम्हाला दाखवते मी, व्याकरण गणित सगळं. कारण त्याच्यामुळे गाडी निघत नाही. आता किती दिवस आम्हाला आमच्या गाडीमध्ये सफर करता नाही येणार काय माहिती, टू व्हीलरवरच फिरावं लागणार आहे. आपल्याला सवय, आम्ही असं पण ना आता गाडी घेतली पण येत नाही मला चालवता कोणाला, तर आम्हाला दोघाला पण, त्याच्यामुळे ती इथंच असते. पण कधी लागली तर नेतो. आता बघा इथून खाली पाण्यात, चला मी तुम्हाला दाखवतो. इथून जायचंच खूप अवघड आहे, रस्ताच नाही, गाडी जाऊ शकत नाही. आणखीन जर पाऊस नाही पडला तर 10 दिवस तरी, जर पाऊस पडला मग तर काही नाही, महिना दीड महिना इथंच गाडी. आणि त्याच्यानंतर पण आमच्या घरच्या दादाची सगळी गाडी इथंच आहे. त्याला आता मी चालले गावामध्ये शिवला, आज मम्मीकडे सोडले. बघा थेंब थेंब पडायला लागला, आणखी पाऊस, लाईट वगैरे काहीच नाही इकडलं. त्याला टाटा, बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.